विठ्ठला विठ्ठला विठ्ठल लावी अले पिसे इकडे पाहे तिकडे दिसे. आज कार्तिक मासानिमित्तानं भगवंताचाही निरोप आहे सगळ्याला. आषाढी कार्तिकी मज नेर मध्ये राहून का होईना पण तुम्हाला विसर पडू नये म्हणून अण्णानं सप्ताह आयोजित केला. खरं म्हणजे नवरदेवाच्या निमित्तानं सगळ्या वराडाला जेवण. भगीरथाच्या निमित्तानं आपल्याला गंगेचं स्नान घडलं. भगीरथानं जर तपश्चर्या नसती केली तर गंगा आली नसते. भगीरथाच्या निमित्तानं अख्ख्या जगाला गंगेचं स्नान घडलं. अर्जुनाच्या निमित्तानं अख्ख्या जगाला बोधामृत मिळालं. किती निमित्त कोण झालं. तसं या सप्त्याला सुरुवात आदरणीय अण्णा आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या सौजन्यानं हा सप्ताह इथं होत आहे. खरं म्हणजे कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा कात्रे माझी अहो अंगम गलितम पलितम. 3 महिने धरणीला पडलेला माणूस या अण्णात भेटीला आले. म्हणलं नक्कीच येतो अण्णा आता. तर त्यांनी इथं आणलेलं आहे. मला सेवा गोड करून घ्या. आज पहिला दिवस आहे. हा शांती ब्रह्म श्री गुरु एकनाथ महाराजांचा मंगल चरणातला. असं काही आरबळू नका. चरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो म्हणणं काय. यथार्थ दर्शन होणं म्हणणं काय. वास्तविकता कळणं म्हणणं काय. अर्थ एकच आहे. विठ्ठल आणि हा अन्नाचा जो फड आहे हा असा फड आहे की काही फडावर फार नियम कठीण आहे. बसून कीर्तन करता येत. तशा फडावर आम्ही जाताही नाही फडफड करू नाही. आम्ही असाच फड निवडला की इथं फडफड व्हायचं काम नाही. 5 मिनिटं बोला म्हणे, अर्धा तास बोला, गावात येऊन गेले तरी चालेल. एवढी सवलत दिल्यावर का नाही येणार मी. विठ्ठल तेव्हा सेवेकरता घेतलेला शांती ब्रह्म श्री गुरु एकनाथ महाराजांचा व्यावहारिक स्तरावर हे MBBS डॉक्टर. MBBS ही पदवी सगळ्यांची सारखी आहे पण त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य असतं. काही अस्थिरोग तज्ञ MBBS होऊन ते कशाचे तज्ञ. अस्थिरोग तज्ञ. काही ENT सर्जन नाक कान मुख याचे हे करणारे सर्जन. ते म्हणजे प्रावीण्य ज्याचं वेगळं प्रावीण्य आहे. तसं आपल्या संप्रदायामध्ये वैराग्य म्हटलं की आपल्या पुढे कोण उभं राहतं. कोणी सांगा ना बाबा. जगद्गुरु तुकाराम. वैराग्याचा महामेरू तो हात या सद्गुरु तो हात सद्गुरु निष्ठा म्हटलं तर त्यांचे शिष्य काय निष्ठा आहे. प्रगाढ निष्ठा आहे. ज्या देवाच्या भेटी करता लोक उलट टाकून घेतात. दाढी जटा वाढवते. पंचाग्नी साधन
करते, नाना साधनाच्या केल्या खटपटा नाना साधनाच्या खटपटा करतात, तरी तो देव ढोंकून पाहत नाही. आणि निळोबा राया तुकोबा राया गेले, नाही म्हणे मला. असं एक प्रमाण निळमने आम्ही तुझ लागे थे बोलाविले कोणी तुझ लागे थे बोलाविले कोणी प्रार्थल्या वाजोनी आलासिका आलासिका प्रार्थल्या वाजोनी आलासिका सर्वाधार, सगळ्या जगाचं भरण पालन पोषण विश्वंभर, साधा नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिह असा हा बाबा स्वतःहून आला. आम्ही चातुर्मासाला राहतो, वाटेल तशी कुटाने करतो, तो स्वप्नात सुद्धा येत नाही हो देव. देव स्वतः आला. पण काय निष्ठा गुरुवरची. माझं सर्वस्व जर काय असेल तर गुरुच आहे. माता पिता देव सर्व माझं कोण आहे? गुरु आहे. मी तर आपल्याला बोलावलं नाही म्हणे देवा. आपण चुकून इथं आलात, देवाला सांगायला लागले कोण? हो, काय निष्ठा आहे. निष्ठा जर असेल ना तर तुमचं कामच झालं. नाही तर जगातले केवढे जरी तुम्ही विद्वान असले आणि निष्ठा निष्ठी जर असेल तर मेळ बसणार. हो, निष्ठा शब्द आहे. ठा निष्ठा जर असेल तर हरिपद प्राप्ती. भोळ्या भाविकाची, भोळ्या भाविकाचा काय होईल? उद्धार होईल. नाही तर 14 विद्यान 64 कळा तरी त्याची आव कळा. आता आपण वैराग्याचं क्षेत्र पाहिलं, निष्ठेचं. शांती ब्रह्म अशी शांती कुठेही आढळत. शांतीच्या बाबतीत विशेषत्व वैशिष्ट्य कोणाचं असेल तर नाथ महाराजांचं. ब्रह्मा विष्णू ज्यासी छळावया, न ढळे निष्ठा ज्याची ऐसी एकात्मता. ब्रह्मदेव विष्णू सगळे छळावायला आले पण निष्ठा बदलली. निष्ठा काय असायला पाहिजे गुरुवर? निष्ठा. निष्ठा नाही, निष्ठा काय केरो सम वही केरो ना.
जो केरोस ज्ञानेश्वर महाराज, जो केरोस तुकारामजी महाराज, जो केरोस सकल संत होई केलो तो शिवालाल महाराज, काय केरोस हो वरे बिन बळेन जागार राम नामे पी ध्यान लगाने. आमचे जात भाई आले असतील नाही हा, वरे बिन बळेन जागार राम नामे पी ध्यान लगानी र बाबा, वरे बिन थारो जीवन पाणीरो बुडबुडा, सतनामे पी लखनीर धडा, सोहम नामे पी ध्यान लगानी र बाबा, ओरे बिन मळेन. चालतं ना आपलं ओरे बिन मळेन. हो पहा, निष्ठा जर असेल, वचनावर विश्वास जर असेल तर परिवर्तन व्हायला वेळ लागत. परमार्थामध्ये परिवर्तन होणं महत्वाचं. वेशांतराला महत्व नाही. देशांतराला, गाव सोडून दुसऱ्या गावात गेला ग्रामांतर, जिल्हा सोडून दुसरीकडे गेला जिल्हांतर, प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतात गेला प्रांतांतर, देश सोडून दुसऱ्या देशात गेला देशांतर. हे सगळं जरी केलं तर वृत्त्यंतर जर नसेल तर काही फायदा. वृत्त्यंतर व्हायला पाहिजे. तेथे माझी हरी यथार्थ वृत्ती. या जगामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे पाहणारा. एक देहात्व सत्यत्व भ्रांती असणारा वर्ग, जगाला सत्य असणारा, देह सत्य जगई सत्य समजणारा वर्ग, किंवा देह हाची देव, जेवण हेची भक्ती आणि मरण देची मुक्ती पाखंड्याची, असा एक वर्ग आहे. याला विपरीत दृष्टीचा वर्ग म्हणायचा. विपरीत वृत्ती. कोणती वृत्ती? विपरीत. एक वृत्ती अशी आहे, महाराज म्हणते देवच आहे, देवाशिवाय दुसरं काहीच. जे जे दृष्टी दिसे म्हणजे अधिष्ठानाची नजर ज्याला आली त्याच्या दृष्टीत हे आहे. पण ज्याला ही नजर नाही तो संशयात. संशयात कसा की देव आहे पण मंदिरात आहे. कुठं आहे? मंदिरात आहे. पांडुरंग आहे पण कुठं आहे? मंदिरात आहे. तो पंढरीनाथ आहे का देवळापुरताच नाथ आहे? म्हणजे त्याची सत्ता, त्याची जी सत्ता आहे ही देवळापुरती आहे का पंढरीपुरती आहे? सत्तेकडून बोलायचं झालं तर गावाचा जो सरपंच असतो ना, तो दिसायला जरी 3.5 हाताचा असला तर त्याची सत्ता गावा एवढी. एवढी सत्ता आहे त्याची. मुख्यमंत्र्याची प्रांता एवढी, त्याच्या प्रांता एवढी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सत्ता कर्नाटकात चालणार नाही, आंध्रात चालणार नाही, पंजाबमध्ये त्याची सत्ता त्याच्या प्रांतापुरती. पंतप्रधान राष्ट्रपती म्हणलं की राष्ट्रापुरती. आणि शिवाय हे आज आहे उद्या, सभापती आज आहे उद्या नाही, राष्ट्रपती आज आहे उद्या, पंतप्रधान आज आहे उद्या, देवराव पाटील आज आहे उद्या. देवराव पाटील, मला एक पत्रकार परवाला भेटले, म्हणजे तुम्ही नेहमी देवराव पाटील म्हणता. म्हणलं आपण सगळेच त्याच्या भरोशावर आहे. आपल्याला सांभाळणारा पाटील जर कोण असेल तर माझा आवडीचा विषय म्हणलं देवराव पाटील. तेने विन जीवा ओरे विन मळेन जागार. त्याच्याशिवाय हा समाज आता बराच परिवर्तित झालेला आहे. देव हा सर्वत्रच आहे. सत्ता रूपानं देव सगळ्यात आहे. एकानं मला विचारलं देव कुठे? बोल तुला आत्ता दाखवतो मी, पण एकाग्रतेने श्रवण कर. म्हणे ते कसं काय? म्हणलं ही आमची गाडी आली. ही स्वतः गाडी आली का कोणी आणली? हो थोडं थोडं बोलत जा ना, मी आधीची गळेल मिळेल महाराज. आणली का आली? नाही, ही गाडी स्वतःच आली का आणली? आणली. ते आणणारा चेतन होता का जड? चेतन. म्हणजे आणली. बरोबर आहे ही गाडी. आणि ह्या इतक्या गाड्या इथं आल्या, तुम्ही आले का आणल्या? अवघड चाललं ऐकायला. हे चालतच नाही त्याच्या सत्तेशिवाय, असं प्रमाण आहे. चाल हे शरीर कोणाचे आजाते, चाल हे शरीर कोणाचे आजाते, कोण बोलाविते हरी बिन, कोण बोलाविते हरी बिन.
असे जर सहकारी असले तर पाहायचं कामच. आता भरपूर वेळ कीर्तन चालणार आहे का विठ्ठल आता देवळात देव आहे का गाडी आणणाराही देव आहे. तुम्ही जिथं असताल तिथं कोण आहे? तुम्ही म्हणता दर्शन कोणाचं अवघड आहे. आता काय डोकं फोडा तुमच्या पुढं. वारकरी व्हा बापा हो. हे खरं कळून हे खरं कळण्याकरता वारकरी व्हावं लागत असतं. संतांच्या संगतीत बसावं लागत. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, हा कळो आले कमलापती, कळो आले कमलापती, हा आपुले कोणे धनवती, आपुले कोणे धनवती, हा निश्चयाचे ते दृढ झाला. संताचे संगती, बैसता संताचे संगती, ईश्वराचे हे बैसता संताचे संगती, कळाले कमलापती, अतिशय महत्वाचं वचन आहे. साधूचे बोलणं आहे ना आपलंही बोलणं आहे. तुकोबाराय बोलले पण गाथा तयार. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर झोपा येत नाही गप्पा मारीत बसतो. झालं गो एवढं पुस्तक म्हणजे भ्रांती होत असतं काय. संतांच्या बोलण्यानं गाथा तयार झाला. तो गाथा इथं चालू आहे हे परम भाग्य आपलं. काही जरी नाही आलं तर नुसतं श्रवण जरी केलं तर तुमचं काम भागलं. गाथा तुम्ही ठेवला माथा की तुमचा माथा ठिकाणावर येईल. वेळ लागणार नाही. असा हा जगद्गुरु तुकोबारायाचा काय तुमच्या आमच्याकरता गाथा तयार केला. भिंतीवर बस चौघ भावंड तिला आज्ञा केली. चालविली जड चालविली जड भिंती, हरले चांगयाचे भ्रांती, चालविली जड भिंती, हरले चांगयाचे भ्रांती, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरोजन हरी ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, दर्शने हरी सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा कारण जड भिंत जर चालवली नसती तर चांगदेव बाबा काही टावला नसता. चांगदेव म्हणजे काही सामान्य माणूस आहे. सामान्य आपल्याला वांगदेवाचं चांगदेव व्हायचं. वांगल्या चित्ताचं शुद्ध चित्ताचा चांगल्या चित्ताचं व्हायचं आपल्याला. वांगल्या चित्ताचा चांगदेव व्हायचं आणि चांगदेवाचा ज्ञानदेव. ज्ञान म्हणजेच देव. ज्ञाना देवतू कैवल्यम अशी स्तुती आहे.
ज्ञानच देव आहे. ज्ञान म्हणजेच ज्ञान स्वरूपम निजबोध रूपम. तुम्ही ज्ञान स्वरूप आहातच का व्हायचं? आहातच, पण संतावर निष्ठा नाही, नीट श्रवण करायचं नाही, कळून घ्यायचं. हे एका क्षणात कळालं तर इथं आताच काम झालं. जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे. खरं म्हणजे तुम्हाला कशाचीच उणीव नाही. एखादं श्रीमंताचं लेकरू असतं, मंत्र्या संत्र्याचं, त्याला काही उणीव असते का जगाच्या दृष्टीने? तसं तुम्हाला कशाचीच उणीव नाही, फक्त याची जाणीव नाही. कसं तुम्हाला कशाचीच उणीव नाही, याची काय नाही, जाणीव नाही. एवढीच काय ती? त्याच्याकरता तर सप्ताह आहे. तुम्हाला कशाची उणीव आली? सर्व सुखाची तुम्ही धनी आहात. तुमचा मायबाप कसा आहे? तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. ताला घावडाव आमचा मायबाप देव. आपला मायबाप काय साधा आहे का? गरीब आहे काय? निराधार नाहीच आपण. व्यावहारिक स्तरावर आपलं म्हणायचं आमचं निराधार कार्ड, आधार कार्ड हे म्हणायचं. व्यवहारात फायदा घ्यायचा ना. म्हणा साहेब आमचं नाव दलिंदरात आलं नाही, पण मनातून समजायचं आपण दलिंदर नाही, आपण तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे. व्यवहाराच्या परीनं करा, आमचं काही म्हणणं नाही. पण इकडं समजायचं मनातून आपण कसे आहोत. सर्व सुखाचा तूच असता धनी, उगीच का फिरतो रानोवनी, उगीच का फिरतो रानोवनी. सर्व सुखाचा तूच असता धनी, उगीच का फिरतो रानोवनी. का फिरतो? भ्रांतीमुळं. भ्रांतीजन्य दुःख जन्ममरण आहे का वास्तविक जन्ममरण? भ्रांती जन्म. साधू संतांच्या संघात काय जाती? हरली चांगयाची भ्रांती. हे कळून करता संतांच्या संगतीत बसला असताना विपरीत वृत्ती जाते, संशयात वृत्तीवर आरूढ होतो आणि यथार्थ वृत्ती येते. यथार्थ वृत्ती आल्यानंतर त्याचा दृढ निश्चय होतो. ही यथार्थ वृत्ती कोणाची असेल तर आईसाहेब मुक्ताबाईची. आईसाहेब विचारलं, बुधाच्या क्षेत्रात कार्य झालं की आम्ही वैकुंठवासी, आता आम्ही जातो आमचा राम राम आम्हाला आले गेले. म्हणून ते संत. आम्ही किती दिवसाचा आलो, कशा करता याचाही पत्ता नाही, कुठून याचाही पत्ता नाही. तुम्ही सोडून बरं सगळे करायला पुन्हा यायचं नेरला, याचा पत्ता नाही. आणि म्हणतात सगळे आमची सत्ता आहे. आता 5 वर्षाची सत्ता काय कामाची? पपईचं झाड. म्हणून मंत्र्या संत्र्यानं सुद्धा वारकरी वैष्णव व्हाव. मी तर म्हणतो मंत्री संत्री सगळ्यानं एक असा निर्णय घ्या की सगळ्यांना 1 महिना माऊलीची पालखीत येत जाव. ठराव घेऊन टाकाव त्यांनी. हो, मला एकाने विचारलं त्यानं काय होईल? त्यानं एकच होईल. तुम्ही नाही ते खाणार नाही, सडका खाणार नाही. लोक म्हणते तो मंत्र्यानं सडका खाल्ल्या, विहिरी खाल्ल्या, माती खाल्लं, शेण. आम्हाला काय माहिती, आम्ही वारकरी. पण लोक सांगत आहेत येऊन आम्हाला, कधीतरी पडतं कानावर. हे खाल्लं त्यानं, ते खाल्ल्यामुळं ईडी त्याच्या पाठीमागं लागली, ईडीच्या तडाख्यात तो सापडला, तो जलात गेला. त्याच्यापेक्षा वारकरी होईना बाबा. भोळ्या भाबड्या वारकऱ्याचं दर्शन घेतात आवडीनं लोक. काय मान आहे, किती सन्मान आहे. मंत्री संत्री कलेक्टर होऊन जर असं जीवन जगायचं असेल तर शेण खाय, माती खाय, याला काय अर्थ आहे? शेण खाणारा जर एखादा किडा तो शेणाहून बाजूला राहू शकतो. पण आपलं जीवन कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? अज्ञानाचा आनंद आहे सगळा. आपल्याला जर परमात्म्याची ओळख जर झाली नाही ना तर नरकमय जीवन आहे. मी नाही बोलत, माऊली बोलतात. हरि विण जन्म नरकाची पैदान, हरि विण जन्म नरकाची पैदान, हरि विण जन्म नरकाची पैदान, हरि विण जन्म नरकाची पैदान. माता पाहून प्राणी होय, माता पाहून प्राणी होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
विना जन्म नरकची पय नरकमय जीवन आहे, अंधकारमय जीवन आहे. जोपर्यंत हरीची ओळख होत नाही तोपर्यंत आपलं जीवन अस्पष्ट आहे, अंधकारमय आहे, गडद अंधकार आहे जीवन आहे. आपण स्वतःला किती शहाणे समजित असलो तरी गडदमय अंधकारात जीवन जगतो आपण. हे आज पाश्चिमात्य लोकांना कळालेलं आहे. सारखे लोक आज तुम्ही पाहिलं असेल माऊलीच्या पालखीत यायला लागले, हरे राम हरे कृष्णामध्ये उड्या मारायला लागलेत, नाचायला लागलेत. भोग समृद्धीने युक्त असणाऱ्या लोकांना कळालं की भोगात समाधान नाही, त्यागात शांती निरंतरम. निदान 1 महिन्याचं तरी त्याग करीत जा. वर्षाच्या वर्षाला माऊलीच्या पालखीत दिंडीत कोणत्या तरी जायला पाहिजे. वाटेने कीर्तन श्रवण होतं, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले निवारोनी. अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरण झालं की ती परमेश्वराचं प्रागट्य. येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे का आहेस तेथे. गाडीमध्ये ड्रायव्हर येऊनी राहे का आहेस बसेल तिथं, म्हणून तर गाडी इथं आली. आहे तेथे अशी प्रातिभानुभूती. पण हे संतांच्या संगतीत बसल्यानंतर विपरीत वृत्ती जाते, संशयित वृत्ती जाते, यथार्थ वृत्तीवर आरूढ होतो आणि अधिष्ठानाची नजर येते. मग विठ्ठल लावी येले विठ्ठल लावी येले पिसे, 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 विठ्ठल लावी परमेश्वराचं दर्शन आहे. पण ही नजर कोणती यथार्थ वृत्ती, विपरीत वृत्ती जाते, संशयित वृत्ती. यथार्थ वृत्तीवर माणूस ज्यावेळेस आरूढ होतो त्या टायमाला अधिष्ठानाची नजर येते. आता बर्फाचा खडा आणि पाणी, 1 का 2? लवकरच कीर्तन घ्यायचं मला बोर नाही करायचं. आणि आता जर तुम्ही बोर झाले दुसऱ्या वेळेस पेरू आली. विठ्ठल विषय आपला असा चालला, बर्फाचा खडा आणि पाणी. किती अंतर आहे दोघांचं? बर्फाचा खडा आणि पाणी किती अंतर आहे? तरी 1 किलोमीटर. आधी पाणी का बर्फाचा खडा आधी आहे? पाणी आधी का बर्फाचा खडा आधी? कोण आधी? नाही, इथं मध्ये मध्ये करायला हरकत नाही तुम्हाला. बर्फाचा खडा आधी का पाणी आधी? आधी काय आणि नंतर पाणीच. इतकं मोघम लढत बघत आहे काय तुम्हाला? इतकं मोघम ऐकत जाऊ नये, शांततेने ऐकत जाऊ, एकाग्रतेने ऐकत जाऊ. एक शब्द जर बोधाचा कानी पडला तर काना वचनाची सरिसाची वय किरटी. वस्तू घेऊन उठी कौन वेगुदू. ती भूमिका असेल, फक्त शब्द कानावर पडायचा. उत्तम अधिकारी म्हणायचे याला. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ हे ऐकणाऱ्याचे वर्ग बरं काय, श्रवणातले परमार्थातले. एक उत्तम अधिकारी सांगितल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी ऐसी ध्वनी एक वेळ पडता कानी. अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. हा उत्तम अधिकारी.
एकाला फार उशिरा कळतं आणि एकाला खूप उशिरा. एका घरी 3 पाहुणे आलेले आहेत, बैठकीत बसले, लाईन चालू होती बरं का, हे लक्षात घ्या. रात्रीचा टाइम आहे, पाहुणे बैठकीत येऊन बसले, 3 जण आहे बैठकीत येऊन पाहुणे बसले. किती? आईनं त्या लहान मुलाला सांगितलं, पाहुणे आले कडे आपल्या बैठकीत, किती जण आहे पाहुणे, म्हणजे पुढचं त्यांचं हे करायला उपचार, षोडशोपचार, चहा पाणी दूध कॉफी काही. तो मुलगा गेला आणि पाहून आला. म्हणे का रे, किती पाहुणे होते? म्हणे 3 होते आई. किती? उजेड होता का तिथं? म्हणे पाहून येतो. काही करंट नाही आलं वाटत. आलं का थोडं पाहून येतो. ते उजेडाशिवाय दिसेल का? कोणता अधिकारी? हा कनिष्ठ आहे. मधल्या पोराला सांगितलं तू पाहुणे ये. तो गेला. म्हणजे आई 3 पाहुणे आहेत. उजेड होता का? म्हणजे होता. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी. आणि जो यथार्थ वृत्तीचा आहे उत्तम अधिकारी, त्याला सांगितलं तू पाहुणे बरं. तो गेला. म्हणजे 3 पाहुणे आहेत आई. उजेड होता का? म्हणजे आई हेही काही विचार नाही का, उजेडाशिवाय दिसल का? तसं आपल्याला कोणामुळे दिसतं, कोणामुळे चालतो, कशामुळे चालतो? हा तो मूळ लाईट असल्याशिवाय, ते करंट असल्याशिवाय. आता हा फॅन फिरतो, वायर असेल तर, नसेल तर फॅन फिरेल का? फॅन फिरायला काय लागत? करंट लागला. करंट दिसतं का वायर आणि फॅनच दिसतो? आपल्याला फक्त मनापर्यंत मजल आहे फॅन हा म्यान. करंट शिवाय जसा फॅन फिरत नाही, तसा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे म्यान. आजी माजी मंत्री संत्री जे घर फिरते ते कशाच्या बळावर? त्या करंटच्या. वैज्ञानिक आता ते मूळ करंट शोधायला निघाले. असा एकच सुपुत्र आपल्या देशात होऊन गेला आहे की ज्याच्या रुद्रपाठ, बहिम्न पाठ, ऋचा पाठ असणारा, त्याचा अर्थच जाणणारा, मुस्लिम समाजातील ग्रस्त, गरीब झोपडीत एक फकीरी जन्म जीवन जगणारा आणि परम वैज्ञानिक, त्याचं नाव आहे APJ अब्दुल कलाम. त्यानं सांगितलं की हे कळाल्याशिवाय तेने विन जीवा सुकून नाही. राजकारणी लोक असे जर असेल तर राज्यात आमच्या रामराज्य यायला उशीर लागणार नाही. राजकीय लोक असे पाहिजे. आता शिवाजी महाराजांसारखे मंत्री येतो, हे एवढे शिकले सवरले, एवढे अधिकारी, एवढा अधिकार. शिवाजी महाराज म्हणजे आपण त्यांना भगवान शंकराचा अवतार मानतो, एवढा अधिकार आहे का कोणा? पण जेव्हा केव्हा शिवाजी महाराजांना टेन्शन यायचं, तेव्हा तेव्हा ते समर्थ सद्गुरू तुकोबारायाकडे अटेन्शन असायचे. आताच्या महाभागांना टेन्शन जर आलं, हे कुठं अटेन्शन असतात हे मला इथं नका विचारू रे बापा हो. अरे बापा हो, वारकरी व्हा, जीवन व्हायला जाऊ देऊ. होय होय वारकरी पाहे पाहे. संत महात्मे असते. एखाद्या संताची गाठ भेट जर पडली आणि त्यांच्या बोधामृतानं तुमचा जर काय पालट होऊन जाईल, वृत्तीत बदल होईल. वृत्त्यंतर का म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी बहुडेल. अशी एक उच्चतम अवस्था ती तुमची आहेतच. त्याचे ती तुम्हाला विसर पडला, त्याचं स्मरण करून देतात कोण? संत. यथार्थ वृत्ती. अशी वृत्ती जर आली, बर्फन पाणी 2, अलंकार आणि सोनं. अलंकार आणि सोनं 1 का 2? एकच. अलंकार आणि सोनं 1, बर्फ आणि पाणी 1, लवण मिळविता जडे मिठाचा खडा आणि पाणी 1च. आणि तुम्ही देव एकच. हलक्यानं आवाज आला. जीव शिव आताच नाही जीवन शिव, अजून शिव ओलांडायचे. जीव आणि शिव. जसं मिठाचा खडान पाणी 1 का 2? 1, बर्फाचा खडान पाणी 1, अलंकारण सोनं 1, आणि तुम्ही देव 1. तुम्ही तर देव करायला निघाले. देव करणारे लोक मला येऊन भेटतील. इतकं करतो महाराज तरी समाधान नाही. देव करता, पण देव करता ज्या देवळात जातो त्याची तुम्हाला ओळख आहे का? अरे मग बोलून आपण मनसोक्त बोलायचं. देवळात जाता त्याची ओळख आहे का? ज्या देवाला तुम्ही काही मागणं मागता त्याची ओळख पाहिजे ना. त्या देवाचा परिचय, आणि त्या देवाचा परिचय करून देणारे जर कोण असतील, सगळ्याला अधिकार न पाहता, त्यांचं नाव आहे संत. संत संत. तुका म्हणे तेची संत.
जोशी जगाचे सगळं जगाचं सहन करून त्यांना बोध प्रदान करणारी ज्यात कळवळ्याची जर कोण असेल तर नाही तर संत विठ्ठल तुम्हाला देवाचं दर्शन व्हायचं का देवन तुम्ही एकच आहे असं कळून घ्यायचं. हे खरं दर्शन आहे बरं का. देवाला पाहणं वेगळं. देव आपल्या कीर्तनात नाचणं तरी काय साधा हे एक अधिकार. कीर्तनात नाचायचं तर आमच्या कीर्तनात झोपा घेतो. अजून जर 1 तास कीर्तन चाललं तर बरेचसे झोपा घेतील. आमचे टाळकरी वारकरी असल्यामुळे तसं नाही करणार, पण बरेच वेळ उडून पाहिलं तर ते जातील निघून. हो, का अधिकार आहे. एवढा अधिकार जरी असला तर बोधाच्या क्षेत्रात जबरदस्त निष्ठा असणारे आई साहेब म्हणतात नामदेव महाराज अजून खोलीत आहे. कसे आहेत त्या जे बोलले ते नाही बोलायचं आपल्याला. ते कसे आहेत अजून खोरे आहेत. गुरुबा काका म्हणतात हे कच्चं मडकं आहे. राग आला, संताचा राग येत असेल तर 16 विपरीत दृष्टी समजायची. संताच्या बोलण्याचा काय राग येऊ देऊ. हे सामान्य माणसं तर सोडून द्या, हे गुरु करतेत. मला एक जण भेटला, मला तुम्ही जात नाही शिष्याच्या घरी. आणि परवाला काय झालं गडबड सरबड त्याच्या घरी नाही जाणं झालं. तो म्हणतो जा आता तू मग बाया घरी नाही आला का. ज्याच्या घरी गेला त्याचं मग अभियोगा नाव तिथं तू गेला का. हा, मला विकन 1760 गुरु पडले. काय बोलते लोक सांगता येत नाही. असं गुरु शिष्याचं कुठं नातं असतं का रे वेड्या. हो विठ्ठल विपरीत दृष्टीचा वर्ग आहे. नामदेव रायाला देव बोलत होते, त्यांच्याबरोबर देव काय अधिकार आहे. साधी गोष्ट आहे का. आम्ही ताट घेऊन जातो पाणी फिरून परत येतो. हो, देव बोलायचा इतकं सोपी गोष्ट. एवढा अधिकार काही साधा अधिकार नाही. पण नामदेव महाराज म्हणतात आज माझी भोंड जिरली बाबा. संताचा महिमा न कळेची सीमा. शिणला ब्रह्मा बोलवेना. नामा म्हणे धन्य धन्य भेटी झाली. वासना निमाली संतापायी. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय मी धरले. आणि माझं समूळ अज्ञान नष्ट झालं. संपूर्ण अंधकार नष्ट झाला आणि खरं काय ते मला उलगडलं. याला म्हणायचं दर्शन. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. दर्शनी समाधान आधी जैसे. म्हणून देवाला पाहणारा वर्ग भरपूर आहे. देवाला चमत्कारानं देव त्यांच्या स्वप्नात येणारा वर्ग आहे. पण देव जाणणारा वर्ग फार थोडा आहे. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी उड्या मारून हरी झाले. हरीशी जाणून हरी झाले. हरीला कसं जाणावं काय जाणावं हे आम्हाला सांगणारे कोण आहेत. संत रूपी मायबाप आहे. त्यांच्या कृपेने यथार्थ दृष्टी आली. आणि आता दृश्य दर्शन आणि द्रष्टा ही त्रिपुटी उरलेली नाही. तिसऱ्या चरणात पाहता पानिया माझारी. पाहता पानिया माझारी. पाहते गेली मन परी पाहिली. मन परी विठ्ठल लाविले पिसे. विठ्ठल लाविले पिसे. यथार्थ दृष्टी आली का याला अधिष्ठानाची नजर म्हणते. कशाची नजर. अधिष्ठानाची. जसं अलंकार आहे का सुवर्णच आहे. बर्फ आहे का पाणीच आहे. जग आहे का देवच आहे. उघड परब्रह्म. एकच माती नाना भिंती रांजण आणि सुगडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. उघडा परमात्मा आहे. जो जो दिसतो तो परमात्मा आहे. तरंग लाटा बुडबुडे पाण्याशिवाय दुसरं काहीच. तसं जे जे दिसतं त्याच्याशिवाय दुसरं काहीच. त्याच्याच आधारावर हे दिसतात. पाण्यावरच बुडबुडे तयार होतात. पाण्यावरच दिसतात. नष्ट झाले तरी
तसे आनंद रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी बाप रखुमा देवी वरून गुण बाणली अनंत रूपानं परमात्मा नटलाय अशी दृष्टी येत असते. म्हणून सगळा विठ्ठलच नटलाय, सगळ्या ठाई विठ्ठलच आहे हे शेवटच्या एक जनार्दनी एक जनार्दनी असाच आहे असं काही धरू नका. यथामती या अभंगाचा भावार्थ, मतितार्थ, यथ संपला असा काही धरून भजन संप्रदायाप्रमाणे विठोबा
मठाशिवाय दुसरं काहीच नाही. देवदर्शन अवघड कसं? कोणीच बोला ना बापा, असा काहीच गुन्हा केला बरोबर. देवदर्शन अवघड आहे का सोपं आहे? इथं महाराज आपला अनुभव सांगतात. महाराज म्हणजे मी नाही बरं बापा, महाराजाचं तुम्हाला सांगायला लागलो. महाराज आपला अनुभव सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे हे विश्व नसून काय आहे? हरी ओम विश्वम विश्व विष्णू, विष्णू सहस्त्रनाम. ओम विश्वम विष्णु षटकार. एका विष्णू शिवाय काहीच नाही. विश्व आहे का देवच आहे? मग देवच चैतन्याशिवाय दुसरं काही शोभा शोभतशी दुसरं काही सिद्ध होत म्हणजे दुसरं काही सिद्ध होत नाही. एका चैतन्याशिवाय दुसरं काहीच सिद्ध होत नाही. आणि त्या चैतन्याकडून तुम्ही नाही. राजस्थानी भाषेत अंध सुरदासाचं मान आहे. तुमच्याकरता घ्यावं लागेल ना थोडंफार इथं. अंध सुरदासाचं एक प्रमाण आहे. ते म्हणतात देवासारखी शक्ती कोणतच नाही, पण एक शक्ती देवात नाही की तू आंधळा आहे, तू लंगडा आहे, तू खुळा आहे, तू माझा नाही म्हणायची ताकद नाही. म्हणून तुम्ही जिथं असाल तिथं देवाचे आहेत. कशाला भानगडीत पडले? मंत्र्यानं माझं म्हणावं, ब्राह्मणानं माझं म्हणावं, क्षत्रियानं माझं म्हणावं, अरे वैष्णवानं माझं म्हणावं, संतानं माझं म्हणावं, देवानं माझं म्हणावं म्हणून प्रयत्न करायचा. देव म्हणतोच माझे ममे अंशो जीवलोके जीवभूत. आज म्हणतो मी जागीरदाराचा आहे, मी याचा आहे, मी वाण्याचा आहे. अरे भाऊ, सगळा अभिमान सोडा. म्हणजे तुम्ही वर्णाश्रमाप्रमाणे वागा, पण त्याचा व्रथा अभिमान घेऊ नका. खरं कळून घेतल्याशिवाय राहू नका रे बापा. हो ते अंध सुरदास म्हणतात नाथ मैं थारो जी थारो, 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 नाथ मैं थारो जी थारो. भला कहो कोई बुरा कहो, भला कहो कोई बुरा कहो, भला कहो कोई बुरा कहो, भला कहो कोई बुरा कहो. नाथ मैं आखिर मैं टाबर थारो, आखिर मैं टाबर थारो जी. नाथ नाथ मैं मैं थारो, नाथ मैं थारो. भला कहो या बुरा कहो, आखिर टाबर थारो. थारो टाबर है क्या नहीं? क्या अकेला है क्या? सब मिलके आपण सगळे कोणाचे आहोत? मग कोण हलकन कोण भारी आहे? कोण नाही साहेब. हिनत्व का समजून घेता? इकडं म्हणायचं दलिंदर रेषातलं नाव ओबीसी, इकडे चालू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ते सगळं सोडूनही देखील लक्षाकडे लक्ष द्या. वारकरी व्हा खरं कळून. खरं म्हणजे तुमचं काहीच हरवलेलं नाही. भ्रम गेला की तुमच्या लक्षात येतं अरे जवळच आहे. चिवडोलिया नाशी तुझ्या घरच्याने केली, चिवडोलिया नाशी तुझ्या घरच्याने केली, चिवडोलिया नाशी तुझ्या घरच्याने केली, चिवडोलिया नाशी तुझ्या घरच्याने केली. खरं म्हणजे तुमचं काहीच हरवलेलं नाही. सर्व सुखाचे तुम्ही धनी आहात का व्हायचं? वैभवाचे धनी आहात का व्हायचं? तुम्ही जन्माला येण्याच्या आधी ब्राह्मणाचे, क्षत्रियाचे, वैश्याचे, शूद्राचे होता का? ओबीसीचे, कोणत्या काँग्रेस पक्षाचे, कोणत्या बीजेपीचे होते का? तुम्ही नव्हते का? हे या भानगडी नव्हत्या का? तुम्ही नव्हते. तुम्ही कोण होते हे माहित नाही भल्या माणसावर तुम्हाला. म्हणून तर सप्ताह आहे. मागे मी कवन हा करा
विचार म्हणे ज्ञानेश्वर हो रियल होऊया आहे हे आता पाश्चिमात्य लोक लक्षात घ्यायला लागले. मी डुमसटी मी ट्रम्स आहे हे त्यांना चुकून चुकलं. हे मी नाही, जन्माला याच्या आधी मी होतो पण मी ट्रम्स नव्हतो, मी अमेरिकेचा नव्हतो, मी इकडचा तिकडचा देश वेश नव्हे माझा फिरत आलो. हे माझं इथं काही खरं माझं काय आहे खरं कळून देणारे जे संत आहेत ते आपले मायबाप. संत तुम्हाला काही प्राप्त करून देत नाही, तुमचं भ्रम घालवतात का काही प्राप्त करून देतात? भ्रम घालवतात का काही प्राप्त करून देतात? सनईकर, मला एक सनईचा दृष्टांत आठवला. एक लग्न प्रसंगी परंपरेनं सनई वादक जे होते त्यांचा एक मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट होता, भरपूर शिकलेला होता. मग ते नोकरीने काही नाही तर वडील म्हणायचे अरे आपला धंदा जो आहे ना, लग्न सराईत जर तू हे काम केलं, सनई जरी वाजवली, तुला सनई नाही वाजवता आलं तर सूर तरी वाजवीत जाय. ते सूर जरी नाही वाजवला तरी तुला कसे पैसे भेटतील? तुझं 12 महिन्याचा खर्च लग्न सराईत, टायमावर लोकांना डफडं सुद्धा भेटत नाही. पूर्वी वरमाय रुसायचे ते एखादं डफडक होईन पण पाहिजे होतं, वाजीत गाजीत आणावं लागत होते ना सगळे. म्हणजे वाजंत्र्याची आजही गरज आहे. तू एक कर, तू फक्त एक कर, तुला काही कमी पडणार नाही. फक्त तू सूर धरीत जाय, फुकीत जाय. तो ऐकायलाच तयार नाही, पण बाप चांगलाच होता, त्यानं त्याला धरलं खाली पाडलं, त्याच्या तोंडात सूर कोंबला. तो म्हणतो बाबा सगळं जरी तुमच्या हातात असलं तरी फुकणं बादराच्या हातात. हो, तुम्ही किती सप्ते करणं अण्णा तुमच्या हातात असलं, पण माळ घालणं लोकांच्या दबावाखाली घातलं तरी घरी गेल्यावर काय होतं ते पहा, हे आमच्या हातात आहे. म्हणून संत भ्रांती घालवितात का तुमची तयारी पाहिजे त्यालाही सुद्धा. संत भ्रांती घालवित नाही. जसं ब्राह्मण बा तुम्हाला बायको प्राप्त करून देतो का तुम्हाला बावल्यावर उभं राहावं लागेल? बोला ना हो, बिगर बावल्यावर उभं राहिलं तर वेळ बसाल का? राहिले की नाही तुम्ही? कसे गुपचूप किती वेळ लागा ना, राहावं लागलं का नाही? टाळीला काय करता? तसं ब्रह्मानंदी लागले टाळी ब्रह्मानंदी टाळी लागण्याकरता जरा दम धरणारे बापा हो. म्हणजे तू बोल नाही म्हणित, मी एक सांगावं लागत विठ्ठला आपला चालला की संपूर्ण वऱ्हाड जमलं. वऱ्हाडानं बायको प्राप्त करून दिली का ब्राह्मणपण करून दिली? बरं, तो सोयरीक झाली तरी माझी बायको आहे म्हणायचा त्याचा अधिकार नव्हता. बाहुल्यावर उभा राहिला. आणि मधात काय आपल्या हिंदू धर्मात बोधाचं प्रतीक येते. पती पत्नीचं अंतर किती असतं? कमीत कमी अबाउट 6 किलोमीटर. किती असतं? काहीच अंतर नसतं ना. ते असतं का काही अंतर? पती आणि पत्नीचं काही अंतर नसतं, पण दोघं एकमेकाला दिसत नाही असा तू पडदा धरायचा असतो, असं ते शास्त्र आहे. एकमेकाला दिसत नाही. आवी इटके बाय परी विटेना, जवळी असोनी नवरदेवाला नवरी दिसेना. तुमचं पाठा वेगळा आहे ना, आमचं वेगळा आहे. नवरी जवळ असून त्याला का दिसेना? तसं शांती समाधान जवळ आहे, पण अज्ञानाच्या पडद्यामुळे दिसत नाही. आणि अज्ञानाचा पडदा घालविणारे कोण असतील? मायबाप. संत आहेत, ते संत कार्तिकी आषाढी किंबहुना नेहमी करतात संत वार. म्हणून पंढरीला जात जा, तुळशीची माळ गळ्यात धारण करा, रोज तुळशी वृंदावनाची तुळशीची पूजा करा. जयाचे द्वारा पुढे असेल तुळस, विज्ञानावर होईल कळस. आज मानभाव पंथाचा माझा एक मित्र आहे, तो 5 पानं खातो. तो म्हणजे आमच्यात नाही महाराज, मला औषध भरून खात सांगतो कशाला दंडवत बोला. तो 5 पानं खायला लागला. म्हणजे ती औषधाच्या दृष्टीने ती श्रेष्ठ आहे. कोण? तुळस. आणि भावनेच्या दृष्टीने, म्हणून भावनेची उपासना करा, श्रद्धा ठेवा, संतावर विश्वास ठेवा. निश्चितच खरं काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि ते आलं तर जन्म आलो त्याचे हे तुमच्या पदरात पडल आणि ते पडो ही शुभ कामना व्यक्त करतो. आणि ज्या साधू संतांच्या कृपेने हे सगळं घडतं त्यांचं स्मरण करा. ज्ञानेश्वर
दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे विठ्ठल जय जय विठ्ठल जय करून घ्यावी तुम ते विनविद्वासी विठ्ठल जय जय